सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात आणि सुरुवातीला बातमी आहे एका वरातीची। घोड्यावरून वरात काढण्याची हौस अहमदनगरच्या एका नवऱ्याच्या चांगलीच अंगलट आली। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या घारगावमधली ही घटना आहे। सचिन म्हस्के यांचं काल लग्न होतं। त्यांची घोड्यावरून वरात काढण्यात आली। बँड आणि डीजेच्या तालावर नवरदेवासह घोड्यालाही नाचवलं जात होतं। घोड्याचा हा नाच पाहायला मोठी गर्दीही झाली। मात्र बँडच्या आवाजानं घोडा बिथरला आणि नाचवणाऱ्याला हिसका देत घोड्यानं नवरदेवासह धूम ठोकली। तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर हा घोडा पळून गेला। इतकंच नाही तर त्यानं नवरदेवालाही खाली पाडलं। यामध्ये नवरदेव किरकोळ जखमी झाला। त्यामुळे बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चौकर सध्या आपल्याबरोबर आहेत। निखिल, एका लग्नाची गोष्ट आपण पाहतोय। वरातीमधूनच घोड्याने नवरदेवाला पळवून नेलं, त्याला खाली पाडलं, तो थोडासा जखमी झाला। अखेर या नवरदेवाला बोहल्यावर चढण्याची संधी मिळाली की नाही? नक्कीच श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे राहणाऱ्या सचिन म्हस्के याचं काल लग्न होतं। या लग्नामध्ये त्यांनी वरात काढली होती। घोड्यावर बसून त्याची मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी वराडी मंडळींसोबत बँड आणि डीजेच्या तालावर घोड्यासोबत नवरदेवाला देखील नाचवलं जात होतं। मात्र बँड आणि डीजेचा आवाज वाढल्याने या घोड्याने नाचवणाऱ्याला हिसका देत थेट नवरदेवासोबतच धूम ठोकली। 1 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर नवरदेव घोड्यावरनं पडला आणि किरकोळ जखमी झाला। त्यामुळे बोहल्यावर चढण्याआधी त्याला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, पण नशीब बलवत्तर म्हणून तो किरकोळ जखमी झाला आणि त्याला लवकरच मंडपात देखील नेण्यात आलं। मात्र या सर्व प्रकरणामध्ये वराडी मंडळीची मात्र एकच तारांबळ उडाली होती। नक्कीच, धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।